हे कागदपत्र बँकेकडे कसे गेले? त्यांना मी ऑलरेडी मागे त्याच्या अगोदर पण मी सांगितलं की त्यांनी पहिल्या 2 वेळेस केलेला होता गंजगोलाईमध्ये फ्रॉड. त्यावेळेस मी त्यांना स्वतः जाऊन ऑफिसला सांगितलं याच्यानंतर माझे डॉक्युमेंट वापरू नका. हे दुसरी वेळ आहे त्यांची. पहिल्या वेळेस मी स्वतः जाऊन आलो, त्यांना सांगितलं नाही की डॉक्युमेंट वापरायचे नाही. ते बोलतात की हे डॉक्युमेंट एकदा दिल्यावर आम्हाला परत भेटत नाहीत. मग हे डॉक्युमेंटचा गैरवापर का करतात? त्यांनी म्हटले तुम्ही ब्रँचला जाऊन भेटा. ब्रँचवाले म्हणतात हेड ऑफिसला जाऊन भेटा. हेड ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मेलवर पण दिलं तुम्ही बँकेत जाऊन पेपर घ्या. मग इथे मॅनेजर हसतात गेल्यावर ब्रँचमध्ये, लोन फेडा. लोन कसं फेडायचं? कारण लोनचे डिटेल माहीत नाही. ह्यांनी कर्जदार आजपर्यंत माझ्यासमोर आणला नाही किंवा ह्यांचा लोन ऑफिसर कधीच का आला नाही. मग ह्यांनी दरवर्षी ऑडिट करतात की नाही करतात? ह्यांच्या ब्रँचचं ऑडिट होतं की नाही होतं? मग ह्या फाईली एवढे दिवस पेंडिंग कशा राहिल्या? नमस्कार सर. मी विक्रांत शेळके, महाराष्ट्र न्यूज आपलं चॅनल आहे. पारंडे सरांची त्याचं ओळख आहेच. ऑफिसमध्ये मोबाईल कशाला? नाही, ऑन कॅमेऱ्यात काय तुम्हाला त्रास आहे? कॅमेरा ऑफिसमध्ये कार्यालय आमचंच आहे ना, म्हणजे जनतेसाठीच आहे ना. कार्यालयामध्ये तुम्हाला काय घेतील कॅमेरा ऑन झाला तर? आता प्रकरण असं आहे, ऐका. कॅमेरा चालू आहे. यांच्या कागदपत्रांचा गैरवापर तुमच्या बँकेने केला आहे असा यांचा आरोप आहे तुमच्या. आणि नमस्कार, मी विक्रांत. बँका असतील, शासकीय कार्यालय असतील किंवा वैद्यकीय महाविद्यालय असतील, शाळा कॉलेजेस, कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस आपण आपली महत्त्वाची कागदपत्र देतो तर ते कागदपत्र वैध मार्गाने, कायदेशीर मार्गाने आणि आपल्याला माहीत करून ते कागदपत्र स्वीकारली जातात किंवा आपण समोरच्या आस्थापनांवर विश्वास ठेवून ते कागदपत्र देतो. मात्र कागदपत्राचा फ्रॉड या निमित्ताने आता बाहेर येताना दिसत आहे. एक महत्त्वाची बातमी लातूरमधून समोर येते. माझ्यासोबत संदीप पारंडे सर आहेत आणि त्यांचा आरोप असा आहे की सोलापूर जनता सहकारी बँक शाखा गंजगोलाई या बँकेतील कर्मचाऱ्यांनी, त्याच्यामध्ये शाखा प्रबंधकाचा सुद्धा समावेश आहे, त्यांनी यांचे कर्जाच्या पूर्ततेसाठी लागणारे कागदपत्र कुणाकडून तरी मिळवले आणि त्या कागदपत्राचा गैरवापर करून आज मोठ्या प्रमाणावर यांना या कागदपत्र चोरीमुळे, या फ्रॉडमुळे सामोरं जावं लागत आहे, असा त्यांचा आरोप आहे. आपण जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशाप्रकारे सोलापूर जनता सहकारी बँक या बँकेने कागदपत्रांचा फ्रॉड पारंडे सर यांच्यासोबत केला आहे. सर नमस्कार, काय प्रकरण आहे नेमकं? मी संदीप बालाजी पारंडे. मी वारंवार सोलापूर जनता बँकेमध्ये स्वतःहून व्हिजिट केली, त्यांना मागणी केली की जे काही कर्ज आहे किंवा तुम्ही ज्यांना कर्ज वाटप केलेलं आहे तो व्यक्ती, त्या व्यक्तीला समोर किंवा तुम्ही आजपर्यंत कर्ज वाटप केल्यानंतर एकदा तरी माझ्या ऑफिसला किंवा मला तुम्ही व्हिजिट का, कर्जदारासह व्हिजिट का? आपण थेट विषयाला सुरुवात न करता मला पहिल्यांदा हे सांगा की त्यामध्ये जे कागदपत्र आहेत ते बँकेकडे कसे गेले आणि कोणत्या कोणत्या बँकेचा समावेश होता? माझ्या माहितीच तो तुमचे आधार, पॅन, IT रिटर्न, शॉप ॲक्ट आणि एखादा बॉन्ड बँकेकडे असण्याची शक्यता. हे कागदपत्र बँकेकडे कसे गेले? त्यांना मी ऑलरेडी मागे त्याच्या अगोदर पण मी सांगितलं की त्यांनी पहिल्या 2 वेळेस केलेला होता गंजगोलाईमध्ये फ्रॉड. त्यावेळेस मी त्यांना स्वतः जाऊन ऑफिसला सांगितलं याच्यानंतर माझे डॉक्युमेंट वापरू नका. हे दुसरी वेळ आहे त्यांची. पहिल्या वेळेस मी स्वतः जाऊन आलो, त्यांना सांगितलं नाही की डॉक्युमेंट वापरायचे नाही. ते बोलतात की हे डॉक्युमेंट एकदा दिल्यावर आम्हाला परत भेटत नाहीत. मग हे डॉक्युमेंटचा गैरवापर का करतात? हे डॉक्युमेंट बँकेकडे गेले कसे? त्यांना अगोदर घेतलेत ना त्यांनी डॉक्युमेंट आपले. कुठल्या कारणासाठी? ऑलरेडी एकाला गॅरंटर म्हणून मागितल्यावर नंतर आपण त्या डॉक्युमेंट दिले. एक गॅरंटरला दिल्यावर हे त्याचं दुकान वाढवल्यासारखं केलं. तर या ठिकाणी मुद्दा असा आहे की यांनी कोणत्या तरी जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला गॅरंटर म्हणून, जामीनदार म्हणून ते डॉक्युमेंट्स दिले. ते कर्ज बंद झाल्याच्या नंतर, ते लोन क्लोज झाल्याच्या नंतर सुद्धा यांच्या कागदपत्रांचा गैरवापर सुरू आहे, अशी वस्तुस्थिती आहे. अशी दर्शनास पण आली आणि त्यांना सिद्ध पण करून दिली आपण. बरं, मग आता सांगा की हे जे कागदपत्र आहेत हे तुम्ही मागितले तर मग बँकेचा रिप्लाय काय? बँकेने म्हटले तुम्ही ब्रँचला जाऊन भेटा. ब्रँचवाले म्हणतात हेड ऑफिसला जाऊन भेटा. हेड ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मेलवर पण दिलं तुम्ही बँकेत जाऊन पेपर घ्या. मग इथे मॅनेजर हसतात गेल्यावर ब्रँचमध्ये, लोन फेडा. लोन कसं फेडायचं? कारण लोनचे डिटेल माहीत नाही. ह्यांनी कर्जदार आजपर्यंत माझ्यासमोर आणला नाही किंवा ह्यांचा लोन ऑफिसर कधीच का आला नाही. मग ह्यांनी दरवर्षी ऑडिट करतात की नाही करतात? ह्यांच्या ब्रँचचं ऑडिट होतं की नाही होतं? मग ह्या फाईली एवढे दिवस पेंडिंग कशा राहिल्या? ह्यांना ते प्रश्न विचारले ते आमचं काम नाही, कोर्टात जावा. मग प्रत्येक वेळेस कोर्टात आम्ही जायचं, ही दुकानं कशाला चालू ठेवली त्यांनी? मग याविषयी तुम्ही RBIकडे पाठपुरावा, RBIकडे केलं. बँक शाखा प्रबंधकाला मेल केलेला आहे ते समजतंय. काय काय पावलं उचलली? शाखा प्रमुखाला बोलून पण शाखा प्रमुख हसतात आपण तिथे गेले की कंटिन्यू. म्हणजे त्यांना मजाक वाटतो आपला सगळ्यांचा. मग दरवेळेस मजाक करतात, त्यांचं बोलण्याची पद्धत अरे रावी. मग आपण पण शेवटी म्हटलं मी याच्यानंतर येऊन ब्रँच बंद करणार आहे. किती वर्षापासून? हे आता 2 वर्ष झालं फॉलोअप करतो आपण. तुम्हाला कोणत्या कोणत्या आर्थिक आणि मानसिक त्रास? आता माझ्या पूर्ण व्यापाराचं जे काही आहे, पंजाब नॅशनलचं माझं लोन जे CC होतं ह्यांच्यामुळे थांबलं गेलं. तिथं माझं 2 करोडची CC होती, ह्यांच्यामुळे माझी ती 2 करोड अडकून आहेत. आणि व्यवसाय काय करता? व्यवसाय माझा सोलारचा मेन हे आहे,
सोलार विक्री ISP. त्या बाजूने काय काय नुकसान झालं? सोलारचा माल माझा थांबून राहिला आहे, माझे CC थांबल्यात आणि माझा यांनी क्रेडिट अबिलिटी पूर्ण खराब करून माल टाकली. सडतोय असं? सडतोय माल आता माझा सध्या. माझ्या गोडाऊनचं जर बघाल तर तुम्ही हालत खराब झाली. बरं, मग आता पुढची पावलं काय उचलणार? पुढची पावलं मी त्यांच्याकडे वारंवार जाऊन चौकशी करतो किंवा तुम्ही कर्जदार आल तर समोर आणा. तेही त्यांची तयारी नाही. कर्ज कोण वाटप केलं तो अधिकारी दाखवा, त्याचीही त्यांची तयारी नाही. म्हणजे ते कुठल्याच तयारीत नाहीत. गेलं एकच बोललं ते कोर्टात जावा, तिथं तुम्ही आमच्या विरोधात जावा. मग ही ब्रँच कशाला चालू ठेवल्यात? कोर्टात जर जायचंच ठरवलं हे ब्रँच बंद करा, मी कोर्टात जातो. आपण पाहू शकता एकंदर वस्तुस्थिती अशी आहे की 2016ला एक लोन एका व्यक्तीला देण्यात आलं, त्याला हे जामीनदार होते. 2016ला सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीने ते कर्ज देण्यात आलं. त्या कर्जाला जामीनदार म्हणून पारंडे सर होते आणि इथपर्यंतचं ते प्रकरण ठीक होतं. मात्र ते कर्ज बंद झाल्याच्या नंतरसुद्धा अनेक शाखांमध्ये वारंवार यांच्या कागदपत्रांचा वापर केला गेला आहे, असा त्यांचा बँकेच्या प्रशासनावर आरोप आहे. बरं, या कागदपत्राच्या वापरामुळं काय झालेलं आहे तर त्यांची फायनान्शियल हेल्थ पूर्णपणे डॅमेज झाली, त्यांचं सिबिल खराब झालेलं आहे, त्यांच्या CCवर परिणाम पडलेला आहे. करोडो रुपयांचं त्यांचं नुकसान होत असताना या ठिकाणी सोलापूर जनता सहकारी बँकेचं व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे त्यांना रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. एका वेळेला त्यांनी मान्य केलं की आम्ही दुसऱ्या कर्जासाठी सुद्धा जामीनदार आहे असं एक वेळेस गृहीत धरू. तुम्ही सांगा की कुणाला कर्ज दिलं, किती दिलं, सँक्शन करणारा अधिकारी कोण होता, माझे कोणते कोणते कागदपत्र त्याला जोडले, लायबिलिटी म्हणून माझी काय, यामधल्या एकाही प्रश्नाचं उत्तर सोलापूर जनता सहकारी बँकेचे अधिकारी पारंडे यांना देत नाहीत. आणि ज्या वेळेस हे शाखा व्यवस्थापकांना भेटतात, ज्या वेळेस शाखेमध्ये जातात, त्यावेळेस यांच्यावर कुस्तीतपणानं आणि उपहासानं फक्त हसलं जातं. हे हसणं खरं तर पारंडे यांच्यावर नाही, तर हे हसणं बँकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. हे हसणं ज्या जिल्हा उपनिबंधक असतील, RBI असतील किंवा या सहकारी बँकांना कोऑपरेटिव्ह सेक्टरला कंट्रोल करणार या सगळ्या ॲथॉरिटीज असतील त्यांच्यावर हे हसणं आहे. पारंडे यांच्या वतीने यांच्यावर अन्याय झाला ही बाब समजून घेऊन महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं या प्रकरणाचा पुरेपूर पाठपुरावा करण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेची दुसरी बाजू काय आहे हे सुद्धा प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. मात्र अशा प्रकारे जर कागदपत्रांचा सर्रास गैरवापर होत असेल तर अशा प्रकारच्या सहकारी बँकांवर कितपत विश्वास ठेवायचा हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. तर या ठिकाणी आपण सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपण शाखा अधिकारी असतील किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडून आपण पाठपुरावा करणार आहोत. या, नमस्कार सर. मी विक्रांत शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज आपलं चॅनल आहे. पारंडे सरांची त्याचं पुढं कायच ऑफिसमध्ये मोबाईल कशाला नाही, ऑन कॅमेऱ्यात काय तुम्हाला त्रास आहे? कॅमेरा ऑफिसमध्ये कार्यालय आमचंच आहे ना, म्हणजे जनतेसाठीच आहे ना. बरं. कार्यालयामध्ये तुम्हाला काय भेटेल कॅमेरा बंद झाला तर? आता बरं प्रकरण असं आहे, ऐका. कॅमेरा चालू राहील. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर तुमच्या बँकेने केला आहे असा यांचा आरोप आहे तुमच्यावर. आणि त्यांनी कुठल्या त्याला कर्जदाराला गॅरंटर म्हणून राहिले किंवा असं काहीच माहिती दिली जात नाही. कागदपत्र कोणते तुमच्या कार्यालयात दिली ते पण सांगितलं जात नाही. तर मग हे थोडंसं संदिग्ध आहे ना सर. ह्या संदर्भात आम्ही विचारणा करण्यासाठी आलो. ते इतके फ्रस्ट्रेट होते, तुम्हाला पण माहिती ऑलरेडी तुमचं त्यांचं बोलणं झालेलं. मग काय वस्तुस्थिती काय? त्यांनी परवा आले होते. बरं. त्यांना सांगितलं ॲप्लिकेशन करा, काय पेपर लागते ते घ्या, सगळं सर्टिफाईड कॉपी देतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर वाटत असेल बँकेने फ्रॉड केला आहे तर बँकेच्या विरोधात लिगल पर्याय आहे तुमच्याकडे. आहे ना, आहे ना. लिगल पर्यायाचा कुठला वापर केला? नाही पण आरबीआयकडे तक्रार केली. मी केलं ना. आरबीआयनं त्याच्यामध्ये दखल घेतली नाही का? RBI ब्रँचला जाऊन भेटा म्हटले. आलो ब्रँचला मग तुमच्याकडे. आरबीआय ombudsman केली असेल ना तुम्ही तक्रार? हो, पण RBI सांगितले की जाऊन ब्रँचला भेटा. आलो, मी अर्ज पण दिला तुमच्याकडे. त्याच्यामध्ये तथ्यच नसेल तर त्यांनी काय करणार आहे आरबीआय? नाही, RBIला तथ्य तुम्ही आम्हाला उघडच कुठली माहिती देत नाही. ऐका, तुम्हाला परवाही सांगितलं, आजही सांगतो, तुम्ही लेखी ॲप्लिकेशन सर दिलंय. आज नाही सर, मी याच्या अगोदर दिलंय. मागचं मला काय सांगू नका साहेब. मागचं म्हणजे मागच्या गोष्टीसाठी चालू आहे सर. मी गेली 2 वर्ष झालं मागच्या गोष्टी प्रत्येक जण मागायला तुम्ही अर्ज दिलाय. 2 वळीचा अर्ज हप्ता द्या, हप्ता पेपर देतो तुम्हाला, लगेच देतो. मग त्या दिवशी आलो होतो, त्या दिवशी तुम्ही मला फोन करणार त्या होता. दिवशी हेच सांगितलं. माझं काय ॲप्लिकेशन करा ते तुम्हाला घ्या. त्या दिवशी हेच सांगितलं. पण मला जो काही कर्जदार आहे आणि ज्यांना कर्ज वाटप केलंय आजपर्यंत त्यांनी कर्जाला
कोण आहे व्यक्ती हे कधी दाखवलं नाही. नाही तुमचा डॉक्युमेंटचा विषय डॉक्युमेंट पण मला काय म्हणायचं, ह्यांनी जे मला कर्जाचं सांगतात त्या दिवशी ह्यांनी स्वरमोर मला काय म्हणतात, पैसे भरा म्हणतात, दुकान कुठं आहे म्हणतात, हे बोलण्याचा अधिकार यांना दिला कोणी? तुम्हाला काय अपेक्षा आहे? पाठीमागचा विषय जाऊ द्या. आता विषय काय तुमच्यावर विषय संपतो. कशाला डॉक्युमेंट्स तुम्ही काढताय? तीन देत आहे. जुनं डॉक्युमेंट्स द्यायला मी आज किती दिवस झाले चक्कर अर्ज दिला नाही मी अर्ज दिलेला, मग दरवेळेस हेच करू काहींचं देऊन गेलो मी अर्ज देऊन गेल्यावर मग अजून काय problem? फाईल काढा ना तुम्ही, कधी दिला? अजून काय मुद्दा आहे? ओसी द्या, ओसीवर देतो. अजून याच्यात याची काय प्रिंट द्यायला लगेच देतो तुम्हाला. मेल करा मला मेल बरं, करा. त्या दिवशी त्यांचं फायनान्शियल नुकसान मी झालं. दिलंय दरवेळेस तेच देत बस. तुम्हाला का वेळ आहे हो ह्या गोष्टीला टाइम काढायला, पण आम्हाला वेळ नाही ना ह्या गोष्टीला. दरवेळेस टाइमच काढायला ना. बरोबरच आहे ना? कोर्टामध्ये दावा आहे, कोर्टाने अवॉर्ड दिलाय त्यांच्या विरोधामध्ये. बरं आम्ही काय कोर्टाच्या पुढची आहे का? बरं, त्यांनी लिगल प्रोव्हिजन आहेत ना त्यांच्याकडे. तुम्ही कोर्टात जा, सिव्हिल कोर्टात जा, फौजदारी करा, काय करायचं ते करा. द्या ना लिहून सर तसं द्या आम्ही- मला. साहेब तुम्ही हे बोलताय म्हणून तुम्हाला सांगायलो हो. मी लेखी द्यायला बांधील नाही का नाही बांधील सर? माझे डॉक्युमेंट वापरलात तुम्ही. मग तुम्ही काय असेल तुमचं म्हणणं मग तुम्हाला म्हणणं मी किती वेळ जाणार? पाठवा, मेल लगेच देतो तुम्हाला. सांगा तुमचा मेल आयडी. सांगितलं ना तुम्हाला. हे ह्यांचं नुकसान झालं फायनान्शियल काही फेस केलं काय नुकसान त्यांनी गॅरंटी घेतली आहे. कशाची घेतली? आवाज करून बोलायचं नाही, बोट करून बी बोलायचं नाही. आपण कुठल्या खुर्चीवर बसला त्या दिवशी पण तेच बोललो, बोट करून बोलायचं नाही. तुमच्या इथले लोक दाताड काढत होते मला. मला पेपर पाहिजे. हा, मग ते बोट करायचं नाही. पेपर पाहिजे तर पेपर घ्या, हा विषय संपवा. हा बोट वगैरे करत बसायचं नाही. ऑब्जेक्शन असेल तर ते योग्य तुम्ही व्यासपीठावर मांडा, त्यांनी तो विषय सॉर्ट आउट करून घ्या. पेपरचा विषय पेपर ताब्यात घ्या, पुढे बघू ना. सांगा मेल आयडी तुमचा. लातूर मेन @sjsbbank.com. आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे शाखा अधिकारी आहेत ते कागदपत्र द्यायला तयार आहेत. तशा प्रकारच्या ॲप्लिकेशनचा मेल त्यांच्याकडे गेलेला आहे आणि कुठेतरी बँक प्रशासनाच्या समन्वयाची भूमिका दिसत आहे. मात्र पारंडे सरांचं म्हणणं जे काही पुढे असणार आहे त्या संदर्भामध्ये कारवाई ते स्वतः कायदेशीररित्या करण्याचं ते कबूल करत आहेत आणि शाखा अधिकाऱ्यांना सुद्धा काही समस्या त्या बाबतीत नाही. कुणाला जामीन आहे ते फाईल काढतो द्यायचे का तुम्हाला? असंच कसं पहिलं काय दिलं होतं सर? पहिलं मग तुम्हाला पहिलं काय दिलं ते द्या म्हणून सांगितलं मी. लोन ॲप्लिकेशन, सँक्शन लेटर, रोखा एवढं झेरॉक्स घेऊन ते सगळे डिटेल पाहिजेत. एक 20 मिनिटामध्ये तुम्ही पेपर घ्या सर. हां. 20 मिनिटात झेरॉक्स घ्या. थँक्यू सर. तर महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं या ठिकाणी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेचे जे प्रबंधक होते साळुंके सर त्यांच्यासोबत यशस्वी पाठपुरावा करण्यात आला आणि त्यानंतर अनेक दिवसांपासून जी प्रलंबित फाईल होती यांच्या स्वतःचे कागदपत्र जे पारंडे सरांना मिळाले नव्हते ते आता मिळालेले आहेत. सर काय भावना आहे आणि काय सांगा? आता मला जे कागदपत्र मिळाले त्यामध्ये मला पूर्णपणे फ्रॉड आहे हे मला माहिती आहे. पुढच्या सगळ्या माहिती मी या डॉक्युमेंटमध्ये केलेला अफरातफरीचं मी तुम्हाला पूर्ण रितसर माहितीचे प्रश्न आहेत त्या पण. हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे किती दिवस झाले दिले जात नव्हते? हे गेले 2 वर्ष झालं मी पाठपुरावा करत होतो. फाईल इथेच असताना मला सोलापूर जा म्हणतात, लातूर जा म्हणतात, सोलापूर वे लातूर असं फुटबॉल करत होतो. त्यावेळेस महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं आपण ऑन कॅमेरा याचा पाठपुरावा केला. किती मिनिटात फाईल तुमच्याकडे झाली? आपल्याला विदिन 2 तास आपण सगळ्यांनी मिळून इथे थांबलो, त्यानंतर ही फाईल भेटली. बरं, मग आता ह्याच्यानंतर जे तुमचे काही पुढचे प्रश्न आहेत ते त्याबद्दल काय? त्याबद्दल आता आपण मी सगळे पॉईंट काढेल आणि त्याबद्दल आपण एक FIR करू, फाईल FIR करू आणि त्या माध्यमातून आपण यांच्याकडे परत येऊ. तर फसवणूक तर झालेली आहे या आरोपावर पारंडे सर ठाम आहेत. मात्र पहिला टप्पा म्हणून हे डॉक्युमेंट्स जे सोलापूर जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापन त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स देत नव्हते ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण पाहू शकता इथे त्यांचा शिक्कासुद्धा आहे. सही शिक्क्यांचे डॉक्युमेंट त्यांना मिळाले आहेत. आता यानंतर पुढचे जे काही प्रश्न असतील किंवा या रिलेटेड ते लवकरच माध्यमांसमोर येतील आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण करणार असल्याचंही ते सांगत आहेत. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.